दिल्लीचा तख्त राखणाऱ्या मराठी माणसाची दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये नक्की काय भूमिका आहे हे आपण जाणून घेणार आहोत। मराठी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंद रेखे आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडनं दिल्लीमध्ये खरं तर मराठी माणसाची संख्या किती आहे हे सर्वप्रथम जाणून घ्यायचं। दिल्लीमध्ये विखुरलेली अशी सर्व मिळून संख्या 4-4.5 लाखापर्यंत आहे। त्याच्यामध्ये बरेचसे गव्हर्नमेंटचे अधिकारी आहेत आणि 40-45 वर्षापासून स्थायिक झालेले अनेक मराठी लोक पण दिल्लीमध्ये राहतात। काही लोक बदल्यांच्या निमित्ताने येतात, काही लोक परमनंट आहेत, काही व्यवसायाने पण आलेले आहेत। अशा अनेक प्रकारचे मराठी लोक दिल्लीमध्ये राहतात। आणि विधानसभेचा जर विचार केला तर विधानसभा निवडणूक आता परवाच आहे। त्या निमित्ताने मराठी माणसांचे जे प्रमुख 2 नेते आहेत दिल्लीमधले, नितीन गडकरी आणि माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा धुमाकूळ घातला। अनेक सर्व मतदारसंघामध्ये त्यांनी सभा घेतल्या। नंतर दिल्ली भाजपने एक मराठी प्रकोष्ठ सुरू केला। त्या निमित्तानं अनेक मराठी लोक एकत्र आली आणि त्यांना एक विधानसभेमध्ये काम करायची संधी मिळाली आणि त्याच्यामुळं सर्व मराठी लोक एकत्र येऊन भाजपला मतदान करतील असा माझा विश्वास आहे। एक महत्त्वाचा मुद्दा आहे की दिल्लीमध्ये साधारण जर आपण लोकसंख्येचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात आहे। मतदार किती आहेत आणि कोणकोणत्या भागामध्ये आहेत? दिल्लीमध्ये मतदार सर्वात जास्त कुंडली भागामध्ये आहेत। कुंडलीनंतर लक्ष्मीनगर आहे, पटपरगंज आहे, करोलबाग भागामध्ये अनेक व्यावसायिक लोक तिथं राहतात, अनेक वर्षापासून तिथं राहतात। तर अशा या 4-5 ठिकाणी मराठी लोकांची संख्या जास्त आहे। मात्र या लोकसंख्या जी आहे ते मतदार आहेत की नोकरीनिमित्त आलेले आहेत? नाही, व्यवसायानिमित्त जे पूर्वीपासून राहतात ते सर्व मतदार आहेत। काही लोक व्यवसायानिमित्त आलेले आहेत, काही लोक नोकरी हे केलेले आहेत, पण त्यांचे मतदान कमी आहे। पण व्यावसायिक लोक राहणारे आणि बरेच वर्षापासून इथं राहणारी लोक असे अनेक आहेत। 40-45 वर्षापासून राहणारे आहेत, पण त्यांचं मतदान आहे दिल्लीमध्ये। राज्याच्या मंत्र्यांची एक सभा झाली, त्या सभेला मोठ्या प्रमाणात मराठी माणूस उपस्थित होता। राज्यात यापूर्वी असं कधी पाहायला मिळत नव्हतं। मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी फक्त मराठी माणसांची सभा, तेही जसं इतर राज्यामध्ये गुजराती माणसांना हाक दिल्यानंतर, मोदीजींनी हाक दिल्यानंतर सर्व एकत्र येतात। कर्नाटकचं असो, तमिळनाडूचं असो, हे पाहायला मिळायचं। महाराष्ट्राच्या बाबतीत पहिल्यांदा घडतंय मराठी माणूस एकवटताना पाहायला मिळालं। याचं श्रेय मी आमचे पूर्व राज्यमंत्री, अर्थराज्यमंत्री भागवत कराड साहेब आणि मुरलीधर मोहोळ यांना देतो। कारण हे दोघं ज्या एकजुटीने इथं दिल्लीमध्ये काम करतायत त्यांचं श्रेय म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब इथं आले आणि त्यांनी एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात सभा घेतली। आणि एक दोघं विश्वासक आहेत। मुरली मोहोळ हे मंत्री, आत्ता रिसेंटली मंत्री आहेत, भागवत कराड हे खासदार आहेत आणि यांच्या माध्यमातून दिल्लीतल्या मराठी माणसांना योग्य तो न्याय मिळू शकतो। म्हणजे त्यांच्या भावनेने सर्व लोक एकत्र आलेले आहेत। आता जर पाहिलं तर लोक एकत्र येत आहेत, मात्र इथल्या मराठी माणसांच्या समस्या खूप आहेत। त्या समस्या साधारण कोणकोणत्या आहेत आणि त्यांनी काय म्हणणं या संदर्भात म्हणून सांगितलं? नाही, मराठी लोकांच्या समस्या या अनेक आहेत, त्या कधी संपणार नसतात। पण जे प्रमुख समस्या आहेत की इथं मराठी लोकांना एकत्र येण्यासाठी एक मोठं सांस्कृतिक भवन असावं, जेणेकरून आता काही लोकांची परिस्थिती फारच अशी हलाखीची असते, त्या लोकांना आपण कमी रकमेमध्ये त्यांना आपण एक मंगल कार्यालय हॉल असं ओपन करून देऊ शकतो, जेणेकरून त्यांना इतर कुठं जाण्यापेक्षा त्या ठिकाणी सगळ्या मराठी लोकांना आपापले कार्यक्रम करता येईल। तर सांस्कृतिक भवन हे होणं खूप महत्त्वाचं आहे। जो गलाई समाज आहे, मोठ्या प्रमाणात सोनार या ठिकाणी असतात, तर त्यांच्याही काही समस्या आहेत। त्यांनी व्यवसाय रूपाने या ठिकाणी मोठी सेवा करतात, तर त्यांनी देखील काही समस्या मांडल्याचं पाहायला मिळालं। आता देवेंद्र फडणवीस हे सक्षम मुख्यमंत्री आहेत आणि ज्या समस्या सोनार समाज बांधवांनी मांडलेल्या आहेत त्या निश्चित स्वरूपातच देवेंद्र फडणवीस सोडवण्याचं काम करतील। आणि त्यांना साथ आपले केंद्रातले परिवहन मंत्री गडकरी साहेब यांची सर्व मराठी लोकांना साथ आहे। त्याचबरोबर आता मुरली मोहोळ आहेत, भागवत कराड आहेत, अशा अनेक लोक असल्यामुळं समस्यांचं निवारण 100% होईल। एक मुद्दा हा आहे की दिल्लीमध्ये जे सगळे काही विखुरलेला समाज हा एकत्र येण्यासाठी काही ठिकाणी जागा देणं, काही ठिकाणी सोसायट्या निर्माण होणं ही देखील अपेक्षित आहे। कारण वर्षानुवर्ष सत्तेच्या वर्तुळात आपले मोठे अधिकारी असतात, मंत्री असतात, मात्र दिल्लीमध्ये मराठी माणूस स्थिरावा, त्याच्यासाठी कला, संस्कृती, आरोग्य या सगळ्या सुविधा मिळाव्यात या दृष्टिकोनातून प्रयत्न होताना आता पाहायला मिळाले नाही। यंदाच्या दृष्टिकोनातून काही होतील का असं वाटतं का? नाही, आता निश्चितपणे जर मी सांगू शकतो ठामपणे की आमचा राष्ट्रीय मराठी मोर्चा आहे
आम्ही सर्व लोकांना एकत्र करून सर्व लोकांच्या समस्या त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही हा मंच स्थापन केलेला आहे. याच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला समस्या सांगितल्या तर आम्ही समस्या निश्चितपणे सोडवायचा प्रयत्न करू. आणि आत्ता भाजपचं सरकार येईल असा माझा 100% दावा आहे. भाजपचं सरकार जर दिल्लीमध्ये आलं तर निश्चितपणे आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेऊन मोदी साहेबांकडे जाऊन आमच्या समस्या मांडू आणि त्या समस्यांचं निवारण 100% करून घेऊ. तर दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आता प्रचार शिगेला पोहोचलेला आहे आणि प्रचारामध्ये मुरलीधर मोहोळ असो, भागवत कराड असो, नितीन गडकरी असो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, याच्यासह शिवसेनेचे खासदार देखील भाजपसाठी प्रचार करताना पाहायला मिळतात. या प्रचारामध्ये आता कितपत यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.